कथेचं नाव आहे अबोला अ जर्नी ऑफ लव्ह भाग 8। दुपारची जेवण वगैरे आवरून सर्वजण हॉलमध्ये बसले होते। तिकडे अक्षय आणि अमूल्याच्या रिसेप्शनवर डिस्कशन सुरू होतं। लग्न त्यानंतर पूजा हे दोन्ही प्रोग्राम तर फक्त काही लोकांमध्ये पार पाडण्यात आले होते, पण आता घरातील नव्या सुनेची ओळख करून देणं गरजेचं होतं, म्हणून रिसेप्शन ठेवायचं असं सर्वांचं सुरू होतं। पण तो तर रागाने लालबुंद झाला होता। आधीच अनपेक्षित लग्न, त्यानंतर पूजेला बसण्यापासून सर्वच त्याच्या मनाविरुद्ध झालं होतं आणि पुन्हा तसंच होतंय म्हटल्यावर त्यावर तो ऍक्शन घेणार हे नक्की। विश्वनाथ, मी काय म्हणतो, हे रिसेप्शन वगैरे ठेवणं गरजेचं आहे का? म्हणजे आपल्या मुलांचं लग्न ज्या परिस्थितीत झालं त्यानंतर मला असं वाटतं की आपण त्यांना थोडा वेळ द्यावा, दीनानाथ म्हणाले। दीनानाथ, पण माझ्या मुलाचं लग्न झालं हे लोकांना कळायला नको का? त्यात तुझी मुलगी माझी सून आहे, हे तर मी लोकांपासून लपवून ठेवणार नाहीये। विश्वनाथ, अरे तिला लोकांपासून लपवून ठेवावं असं माझं म्हणणं नाहीये, माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की आपण थोडं थांबावं। दीनानाथ, भाऊजी, पण आपल्या मुलांचं लग्न झालं हे लोकांना कळायला नको का? आपली मुलं काही साध्या सुद्धा घरातली नाहीत। अक्षय अमूल्या हे दोघंही नावाजलेले आहेत। अमूल्याचं ठीक आहे की तिच्या लग्नाची न्यूज पूर्ण शहरात पसरली होती, पण आता अक्षय आणि अमूल्याचं लग्न झालंय हे लोकांना कळायला हवं। तसंही काही दिवसात ते कळणारच आहे, मग तर ते टीव्ही चॅनेलवर न्यूजच्या माध्यमातून सर्वत्र पसरणार। मग हीच न्यूज आपण स्वतःहून पसरवली तर कुठे वाईट आहे? वसुंधराताई, मी तुमच्या मताशी सहमत आहे। मलाही असं वाटतं की ही न्यूज सर्वांपर्यंत पोहोचायला हवी, म्हणजे लग्नात जी किरकोळ लोक होती त्यांना तर माहिती आहेच, तसं त्यांनी एव्हाना अक्षय अमूल्याच्या लग्नाचा गोंगाट केलाच असेल। मग ते सरळ पद्धतीने आपण लोकांना सांगूया, म्हणजे आपल्या मुलांना पुढे कशाचा प्रॉब्लेम नको। दामिनी म्हणाल्या, प्रॉब्लेम? आणि मला होईल, आम्हाला होईल? शक्यच नाही। आणि आम्ही हे लग्न पूजा तुमच्या मनाप्रमाणे केलं आहे ना, मग हे रिसेप्शन का हवे? दीनानाथ काका, तुम्हाला राग येणार नसेल तर एक बोलू का? अक्षयने विचारलं। अक्षय, अरे परमिशन काय घेतोस? आधीच तू माझ्या मुलीशी लग्न करून माझ्यावर खूप उपकार केले आहेस। तू बोल, तुला काय बोलायचं आहे? दीनानाथ म्हणाले, मी बोलेल काका, पण हे मी तुमच्यावर उपकार केलेत वगैरे असं तुम्ही म्हणू नका। त्यावेळी जे योग्य वाटलं ते मी केलंय। तसं या घरात आलेली सून मॉम डॅडच्या पसंतीने आली आहे आणि त्यामुळे मी खुश आहे। अक्षय, डॅड, तुमचा मुलगा शहाण्यासारखं केव्हापासून बोलायला लागला? नीरव डोकं खाजवत हळू आवाजात विश्वनाथ यांना म्हणाला, जेव्हापासून दीनानाथ त्याचा सासरा आहे तेव्हापासून। सासऱ्याला झाडावर चढवतोय, बाकी काही नाही। विश्वनाथ, नाहीतर काय? नीरवने तोंड वाकडं केलं। बरं बोल, तुला काय बोलायचं आहे? दीनानाथराव म्हणाले। तसं अक्षयने बोलायला सुरुवात केली, काका, माझं आणि अमूल्याचं आत्ताच लग्न झालंय, तेही अनपेक्षित। आम्हाला कसलीही कल्पना नसता आमचं लग्न झालंय। आम्ही लग्न, पूजा हे तर विधिवत पार पाडलं आहे आणि तुम्ही सर्वच रिसेप्शनचं म्हणत असाल तर ते मला मान्य नाहीये। अक्षय, वाटलंच होतं मला। विश्वनाथराव मध्येच म्हणाले, माझं म्हणणं तुम्ही पूर्ण ऐकून घ्या डॅड। अक्षय नजर रोखत म्हणाला, हा घेतोय। विश्वनाथ, काका, मला हे रिसेप्शन मान्य नाहीये, कारण मला असं वाटतं तुम्ही आम्हाला थोडा वेळ द्यावा। लग्न वगैरे आम्ही स्वीकारत नाही असं नाहीये, पण यासाठी मुळात आमच्या मनाची तयारी असायला हवी, जी आमची सध्या नाहीये। आणि आमच्या लग्नाची न्यूज तशी रिपोर्टर्स पर्यंत पोहोचली आहे, 1-2 न्यूज तर चॅनेलवर दिसतही आहेत। साधारण आमच्या लग्नाबद्दल बहुधा लोकांना कळलं आहे असं मला वाटतं। आणि रिसेप्शनचं म्हणायचं तर एवढ्याशा वेळात आता काहीही तयारी होणार नाही, मग अशात कशाला आपली दगदग करून घ्यायची? आणि तसंही अमूल्या हर्ट झाली आहे, आपल्याला तिचाही विचार करायला हवा। अक्षय म्हणाला। त्याचं बोलणं ऐकून सर्वच विचारात पडले होते। मला अक्षयचं म्हणणं पटते, आपली मुलगी वरून जरी आनंदी वाटत असली तरीही जे झालंय त्याने ती दुखावली असेल, आपल्याला तिचा विचार करायला हवा। दामिनी, आणि लोकांना तसंही अक्षय अमूल्या यांच्या लग्नाविषयी कळतंय, मग रिसेप्शनचा प्रोग्राम आपण कॅन्सल करूया।
उगाच मुलांची इच्छा नसताना काही करायला नको. वसुंधरा, कसली आली आहे मुलांची इच्छा? ब्रोने एका मिनिटात सगळ्यांना त्याच्या तालावर नाचवत चौका मारला आणि कोणाला कळलंही नाही. नीरव, तुझा भाऊ आहेच त्यातला. नीरवच्या बाजूला उभा असलेला दक्ष म्हणाला. बरं चला, आता आम्ही निघतो. तसंही रिसेप्शन कॅन्सल झालंय आणि आमचं जरा आवरायचंही बाकी आहे. त्यात घरी सुशील, सुशीला आणि संपदा आमची वाट पाहत असतील. दक्ष, जरा दिदीला आणि छोटीला बोलावून घेऊन ये. या मुली पण काय एकट्यात बोलत बसतात काय माहिती. जा, त्यांना लवकर घेऊन ये. आपल्याला घरी जायला उशीर होतोय. दीनानाथ म्हणाले. तसं दक्ष अमूल्या आणि अविराला बोलावण्यासाठी निघून गेला. सोबत नीरवही त्याच्या मागेच निघून गेला. बाकी सर्व मात्र हॉलमध्ये बसून पुन्हा गप्पांमध्ये रमले. दक्ष आणि नीरव अमूल्य अविरा यांना बोलवायचं म्हणून त्यांना शोधत गार्डन मध्ये निघून आले. दोघीही गप्पा मारत गार्डन मधील गुलाबाच्या झाडांना पाणी घालत होत्या. दक्ष, तुमची छोटी माझ्यासाठी आमच्या गार्डन मधील गुलाबांना पाणी घालते. तिच्या मनात मला प्रपोज करण्याचा विचार तर सुरू नाहीये ना? नीरव अविराकडे पाहत म्हणाला. जोक मस्त होता हा दा. दक्ष, दाची म्हण. नीरव, ते आमच्या छोटीने पुढाकार घेतल्यावर बघू. दक्ष, ते तर ती 100% घेणार. आपली चकुली माझ्याशिवाय दुसऱ्या कोणावर प्रेम करूच शकत नाही. नीरव ठामपणे म्हणाला. हा तुझा गोड गैरसमज आहे. दक्ष, गैरसमज नाही, माझा तिच्यावर विश्वास आहे. माझ्याशिवाय ती दुसऱ्या कोणाचा विचारही मनात आणणार नाही. नीरव, जरा त्या चण्याच्या झाडावरून खाली उतरा आणि ज्या कामासाठी आपण इथे आलोय ते काम करा. दक्ष, ते काम तू कर. मी तर माझ्या छकुलीशी बोलायला आलोय. तू तुझ्या वहिनीला निरोप दे आणि तिला इथून घेऊन जा. मला माझ्या बायकोशी बोलायचं आहे. नीरव बायको या शब्दावर जोर देत म्हणाला. एक दिवशी तू नक्कीच मार खाणार आहेस. दक्ष म्हणाला आणि अमूल्य अविरा यांच्याकडे निघून गेला. दीदी, बाबांनी तुला बोलावलं आहे. आम्ही घरी जाण्यासाठी निघतोय म्हणून. दक्ष म्हणाला. अरे, एवढ्यात कुठे चाललात तुम्ही? जरा वेळ थांबायचं ना. मला इथे अजिबात आवडत नाही. अमूल्य चेहरा पाडत म्हणाली. दीदी, मी समजू शकतो ग, पण आता इथे आम्हीही काही करू शकत नाही. तसंही इकडून गेल्यानंतर मला आपल्या हॉटेलवर जायचं आहे. इकडची बरीच कामं बाकी आहेत. तू काहीही करून जमलं तर उद्या एक फेरी घाल. मिस्टर सम्राट यांना तुला भेटायचं आहे. दक्ष, मी तुला कळवेन ते. आता निघायचं? अमूल्य, हो चल. छोटी, तूही चल. दक्ष, हो भाई, अविरा म्हणाली. ती, अमूल्य आणि दक्ष आत यायला निघाले. पण आपले नीरव महाराज मात्र त्याच्या छकुलीला असं तसं थोडी जाऊ देणार होते. दक्ष आणि अमूल्य बोलत बोलत पुढे निघाले होते. त्याच संधीचा फायदा घेत नीरवने अविराचा हात पकडला आणि तिला बाजूच्या झाडामागे ओढून घेतलं. बेसावध असलेली ती त्याच्या छातीवर येऊन आदळली. हा काय मूर्खपणा आहे मिस्टर नीरव सरदेसाई? अविरा चिडून त्याच्यापासून दूर होत म्हणाली. मूर्खपणा नाही ग वेडे, याला प्रेम म्हणतात. मला तुझ्याशी बोलायचं होतं म्हणून मी असं केलं. तसंही साध्या सरळ पद्धतीने तू माझ्याशी बोलायला तयार झाली नसतीस हे मला माहिती होतं, म्हणून मी असं केलं. नीरवने तिच्या जवळ जात तिचे केस तिच्या कानामागे सारले. पण त्याच्या अशा अनपेक्षित वागण्याने ती 2 पावलं त्याच्यापासून दूर गेली. माझ्यापासून दूर राहायचं, अविरा त्याच्यासमोर बोट नाचवत म्हणाली. पण त्याने तर तिच्याजवळ तिचं बोट आपल्या बोटात अडकून घेतलं. तुझ्यापासून दूर जायचं असतं तर तुझ्या मागे मागे मी कधीही केलं नसतं अविरा. मी तुझ्यावर प्रेम करतो ग राणी. नीरव तिच्या नजरेत आरपार पाहत म्हणाला. पुरे मिस्टर नीरव सरदेसाई, मी तुमच्या खोट्या प्रेमाला बोलणार नाहीये. मला माहिती आहे तुमच्या भावाने माझ्या दीदीसोबत काय केलंय. तुम्हीही त्यांच्यासारखेच नसाल हे कशावरून? अविराने त्याच्या बोटातून आपलं बोट काढून घेतलं. चकुली, मला चांगलंच माहिती आहे की. नीरव, माझं नाव चकुली नाहीये, अविरा आहे. अविरा आपली नजर दुसरीकडे वळवत म्हणाली. पण माझ्यासाठी तू माझी चकुलीच आहेस. नीरव, प्लीज तुम्ही तुमची ही नाटकं बंद करा. का मला तुम्ही उगाच त्रास देताय? मी काय वाईट केलंय तुमचं? बघावं तेव्हा काहीही बडबडत माझ्या मागे मागे करता. तुम्हाला तुमची काही कामं नसतात का? अविरा चिडून म्हणाली. असतात ना, पण ती तुझ्या एवढे महत्वाची नसतात.
नीरव मधाळ नजरेने तिच्याकडे पाहत म्हणाला, तुम्ही जर असंच वागणार असाल तर मी तुमचं नाव दीदीला सांगेन ना, आणि हे असं माझ्याकडे पाहू नका. अविरा, असं म्हणजे कसं? नीरवने तिच्या कमरेत हात घालून तिला स्वतःजवळ ओढून घेतलं. त्याच्या अशा वागण्याने तिचे जणू डोळेच मोठे झाले होते. अशी काय पाहतेस बायको? नीरवने भुवया उंचावत तिला डोलाही मारला. त्याच्या अशा बेधडक वागण्याने ती कोमात जायची बाकी होती. बायको? अविरा डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहत म्हणाली, हो बायको, माझी बायको, जी तू होणार तेही लवकरच. नीरव तिच्या कानाजवळ जाऊन कुजबुजला. त्याचा आवाज, त्याचे गरम श्वास तिला तिच्या कानाजवळ जाणवले. तसं तिचं हृदय जोर जोरात धडधडू लागले. माझ्याशी लग्न करशील? नीरव तिच्या केसांशी चाला करत म्हणाला. त्याचं वागणं तिला मात्र असह्य करत होतं. मला जायचंय. त्याचं वागणं असह्य होऊ लागलं तसं ती त्याच्यापासून एकदमच दूर झाली आणि तेथून ती पळतच हात निघून गेली. तो मात्र तिच्या जाणाऱ्या आकृतीकडे पाहत होता. तू तर माझीच होणार चकुले, फक्त माझी. ओ, कसलं हृदय धडधडत होतं यार तुझं. उफ, आणखीन थोडा वेळ तू इथे थांबली असतीस तर ना माझा मी राहिलो असतो ना तुझी तू राहिली असतीस. वेळ लावलं यार तू मला, प्रेमाचं वेळ. नीरव जाणाऱ्या तिच्याकडे पाहत स्वतःशीच म्हणाला आणि तोही तिच्या मागून आत निघून गेला. कथेचा 8वा भाग आवडला असेल तर लाईक, कमेंट्स व सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पुढील भागात लवकरच भेटू. धन्यवाद.